स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू. आज सकाळी ज्यांनी ज्यांनी शक्तिपात घेतला आहे त्यांचं आज आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन करणार आहे. आणि त्यानंतर अन्न पाण्याची जी चव आहे, अन्न पाण्याला कसं चार्ज करायचं, पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करायचं, हे प्रॅक्टिकल आपण करणार आहे. त्यानंतर मिठाची जो खारटपणा आहे तो तुमच्या शब्दांनी कमी होऊ शकतो, हा अनुभव तुम्ही आजच्या या सेशनमधनं घेणार आहे. ओके. सो सगळ्यांचं पुनश्च एकदा आजच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. तर आज ज्यांनीही काही लोक वर्किंग मध्ये असतील, ट्रॅव्हलिंग मध्ये असतील, तर त्यांनी हे जे ऍक्टिव्हेशन आहे ते ऍक्टिव्हेशन आजचा व्हिडिओ बनवून बघून करू शकता. सकाळचं ज्यांनी शक्तिपात मिस केलेला आहे त्यांचा जोपर्यंत शक्तिपात करून दिला जाणार नाही तोपर्यंत तुम्ही आजचं प्रॅक्टिकल किंवा आजच्या ऍक्टिव्हेशनचा तुम्हाला लाभ होऊ शकणार नाही. ठीक आहे. फक्त इन जनरल फक्त तुम्ही आज माहिती कलेक्ट करणार. तुमच्यामध्ये जी नॅचरल हिलिंग पॉवर आहे त्या नॅचरल हिलिंग पॉवरच्या माध्यमातून जेवढं तुम्ही हिलिंग करू शकाल तेवढंच तुम्ही करू शकणार आहे. आजच्या क्लाससाठी तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घेऊन बसा, म्हणजे मी पाणी चार्ज करायला शिकवेल त्याचं प्रॅक्टिकल आपण करू शकणार. आणि एका वाटीमध्ये अगदी पिंच ऑफ सॉल्ट, एक थोडंसं मीठ घेऊन बसायचं आहे. तर जे आपण सॉल्ट ऍक्टिव्हिटी करणार आहे तर एक 2 मिनिटाचा वेळ देते तेवढं प्रिपरेशन तुम्ही करून घ्या. एक ग्लास पाणी आणि थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट, थोडंसं एक तो चिमूटभर, 2 चिमूट मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. ओके. ज्यांचाही शक्तिपात आज राहून गेला आहे काळजी करू नका. शुक्रवारी वगैरे आपण तो शक्तिपात कंप्लीट करणार आहे. अजून महत्वाचं, उद्या आपलं सेशन राहणार नाही. मला थोडंसं उद्या आउट ऑफ स्टेशन एक काम आहे, त्याच्यामुळे उद्याच आपलं सेशन होणार नाही. तर ते सेशन आपलं गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणजे आज डे 7 आहे. तर डे 8 आपला थर्सडेला राहील. शुक्रवार आणि शनिवार, जो फ्रायडेला आपलं सेशन संपणार होतं ते आपलं सॅटर्डेला संपेल. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर त्याच्यामुळे आपला डे 10 हा फ्रायडे नसून यावेळेस सॅटर्डे राहणार आहे. क्लिअर. चलो, सो सुरू करूया आजच्या सेशनला. रेडी आहात सगळेजण? आणलं पाणी वगैरे सगळं रेडी आहे? थोडं एक घूट पाणी पिऊन घ्या. हेडफोन काढायचा आहे. ज्यांनी हेडफोन लावलेला आहे, रिमूव्ह युअर हेडफोन. बॉटल पण घेऊ शकता. चॅटबॉक्स मी सगळ्यांसाठी बंद करून टाकते, म्हणजे डिस्टर्बन्स होणार नाही खाली येणाऱ्या मेसेजचा. ओके. सो रेडी. माझ्यासोबत रिकीला प्रार्थना करायची आहे आणि पुढील सूचनांचं पालन करायचं आहे. दोन्ही हात जोडायचे. दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचं. मी स्वतःचा किंवा स्वतःची, प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि आज सकाळी जे आपण एनर्जी ऍक्टिव्हेट केला, दोन्ही हात रब करायचं आहे. ज्यांचा शक्तिपात नाही झालाय त्यांनाही थोडी ऊर्जा जाणवेल, त्याच्यामुळे तुम्ही ते प्रॅक्टिकल करून बघू शकता. एवढंच आहे की शक्तिपात झालेल्यांना त्या ऊर्जा जास्त जाणवते. डावा हात खाली, उजवा हात वर. आणि 21 वेळा आपल्याला म्हणायचं आहे चार्ज, हील, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. हील म्हणजे उपचार, प्रोटेक्ट म्हणजे प्रोटेक्शन देणं, चार्ज म्हणजे एनर्जीला ऍक्टिव्हेट करणं. तर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. रेकीची ऊर्जा ही तुमच्या तळहातातून प्रवाहित होत असते, म्हणून आपल्याला म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा अंदाजे 21 वेळा. तर बघा, तुमच्या हातांमधनं एक मॅग्नेटिक गोल गोल एनर्जी तुम्हाला जाणवायला लागेल. करायचं आहे 21 टाइम्स. अगदी हळूवार, घाई करायची नाही आहे. स्लोली स्लोली करायचं आहे 21 टाइम. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 टाइम्स आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. नरहरी सर, करायची आहे कम्प्लीट ही प्रोसेस. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. क्लोज क्लोज असं राऊंड हात फिरवायचा आहे घडाईच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. कुणाकुणाला हातामध्ये एक एनर्जी जाणवायला लागलेली आहे हे राऊंड फिरवताना. काहीतरी हातात दोन गोल या हाताच्या मध्ये असं काहीतरी फिरतंय. जाणवली एनर्जी? हीच उपचारक ऊर्जा आहे जी तुम्हाला जाणवते आहे. आणि या ऊर्जांच्या माध्यमातनं तुम्ही स्वतःचं आणि इतरांचं टच हिलिंग जे आपण प्रॅक्टिकली करणार आहे गुरुवार शुक्रवारी, तर त्याचा अनुभव तुम्ही घेणार आहे. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर उजवा हात खाली, डावा हात वर, आणि सेम प्रोसेस करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधायची आहे आणि मांडीवर ठेवायचा हात. डाव्या हाताची मूठ बांधायची आहे आणि हात मांडीवर ठेवायचा, आणि उजव्या हाताने क्राऊन चक्रावर, आपलं हे जे एनर्जीचं सेंटर आहे क्राऊन चक्र, इथे आपल्याला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा म्हणायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 आणि बघा, आपल्या जन्माची सुरुवात ही नाभीपासून झाली आहे प्रत्येकाच्या. सेंटर जे आहे आपल्या नाभी सेंटर, आपल्या शरीराचे सगळे पॉइंट्स नाभीवर असतात. म्हणून आपल्याला नाभी पॉइंटला हे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा किंवा नाभी चक्रा म्हणून हील करायचा. क्लॉकवाईज नाभी समोरून हात फिरवा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 त्यानंतर दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवायचे, हार्ट समोर ठेवायचे आहे आणि म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. संपूर्ण शरीर आणि औराला प्रोटेक्शन मागतोय आपण ब्रह्मांडाला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 दोन्ही हात रब करायचे आहेत. एक एनर्जी बॉल करायचा आहे क्रिएट. हात जवळ दूर जवळ दूर, हातामध्ये एक ऊर्जांचा प्रवाह तुम्ही फील कराल. हम्म.
आता बघा तुमची ऊर्जा वाढली आहे, जी तुम्ही मगाशी फील केल्या त्यापेक्षा ह्या ऊर्जा जास्ती आहेत. आता या ऊर्जांना आपल्याला दोन्ही हात डोक्यावर ठेवायचे आहेत. डोळे बंद करा आणि कल्पना करा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. रूट चक्रापासून प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गनवर पोहोचत आहे. शरीरातील प्रत्येक सेंटर ऊर्जाच्या तिथे ही ऊर्जा पोहोचत आहे आणि आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. शरीरावर जिथे कुठे तणाव असेल तिथे ही ऊर्जा पोहोचत आहे आणि आपल्याला उपचार प्रदान करत आहे. शरीरावर जिथेही तणाव असेल, वेदना असेल, तिथे ही उपचारक ऊर्जा पोहोचत आहे आणि आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. आणि आता शरीरावर जिथेही वेदना असतील दोन्ही हात रब करून तिथे ठेवा आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत ऊर्जा तिथे स्प्रेड होताना बघायचं आहे. जिथेही वेदना आहे तिथे तुम्ही हात ठेवा आणि बघा हातातनं थंड, गरम किंवा राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा तुम्हाला जाणवेल. त्या ऊर्जेला अनुभव करा की तुमच्या हाताच्या स्पर्शातनं तुमचे दुखणे कमी होताना तुम्ही अनुभव करणार आहे. जिथेही वेदना आहे, दुःख आहे, तिथे हात ठेवायचा आहे. जिथे तुम्हाला पेन असेल, वेदना असतील, तिथे तुम्ही हात ठेवायचा आहे. अगदी रिलॅक्स होऊन हात ठेवायचा आहे. जिथेही शरीर लेवलवर वेदना आहे तिथे हात ठेवायचा आहे. रेकी ऊर्जा पोचायला कमीत कमी 3 मिनिटं लागतात. त्याच्यामुळे आपल्याला वेळ आपण ठरवत नाही, रेकी ऊर्जा स्वतः वेळ ठरवते. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. संवेदना संपल्या असतील तर जस्ट रिलॅक्स फील करा. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. किती लोकांचं या 2 ते 3 मिनिटांमध्ये काही टक्के तरी पेन कमी झालंय त्यांनी हँडल्स करा. रवींद्र सर, हा हँडल्स बोला, अनम्यूट करा, माईक ऑन करा. माईक माईक. मॅडम माझं डोकं दुखत होतं. आता म्हणजे 1-1.5 घंट्यापूर्वी बाहेर आमच्या इथं मलकापूरला बुलढाण्याला पाणी चालू आहे. तर हम्म. इथे माझं डोकं दुखत होतं खूप. तर डोकं माझं एकदम शांत झाल्यासारखं झालं. माझं पूर्ण डोकं शांत झालं. चला छान, ग्रेट. थँक थँक्यू. अलका मॅडम बोला. मॅडम माझे टोंगळे दुखत होते. टोंगळ्यावरती हात ठेवला तर एकदम बरं वाटलं, रिलॅक्स. पण आपण हात ठेवतो तेव्हा काही म्हणायचं नाही का, की असेच ठेवून द्यायचे? फक्त हात ठेवायचे आणि मी स्वस्त आहे असं भावना ठेवायची. अच्छा, म्हणजे मनात भावना ठेवायची फक्त. हा, मी स्वस्त आहे ओके. ही भावना ठेवायची. ओके, थँक्यू मॅडम. ठीक. नीता मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा नीता मॅडम. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. आपण आपण सिम्बॉल तयार करत होतो ना, हा तेव्हा असं हातातनं असं खूप गरम वाटलं असं. हा, तर ती ऊर्जाच आहे जी रेकीतनं तुम्हाला रेकीची ऊर्जा जी तुमच्या हातातनं रिफ्लेक्ट होत होती.
आणि हात असे हे केले ना आपण, तर याला माझा खांदा दुखतो, तर याला लावलं तरी ते गरम होतं एकदम. हा, तर तेच गरम होऊन पूर्ण शांत होईपर्यंत हात ठेवला ना तर तुमचं खांद्याचं दुखणं कमी होऊन जातं. ठीक आहे, आता काहीच करायचं नाही. जेव्हाही तुम्हाला कधी दुखणं वाटलं ना, थँक्स टू मी, थँक्स टू रिकी करायचे, दोन्ही हात रब करायचे आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करून दुखणाऱ्या भागावर ठेवून द्यायचा. काही वेळाने तुम्हाला रिलीफ होऊन जाईल. ठीक आहे, 5 मिनिटं 7 मिनिटं 10 मिनिटाच्या उपचाराने तुम्हाला बरं वाटायला लागेल. ठीक आहे ममता मॅडम. थँक्यू. ओके, मॅडम हा बोला. मी साठी नव्हते तुमचा नेटवर्क इश्यू आहे मॅडम. सकाळच्या सेशनला. हा, आवाज नाही. शक्तिपात जेव्हा सकाळचा झाला तेव्हा मी नव्हते. हा, तर मग तुम्हाला परत जेव्हा शक्तिपात शक्तिपात होईल सकाळचा झाला. तेव्हा अटेंड करावं लागेल. हो मी करेन. हो. पण मी ऍक्च्युली तुम्हाला विचारलं होतं काल संध्याकाळी, पण तुम्ही आय थिंक बिझी होतात म्हणून तुम्हाला सांगता नाही आलं. तुम्ही रात्री मला मेसेज केला, पण आमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मला तो मिळाला नाही. आता मघाशी मिळाला जेव्हा मी नेटवर्क वरती आले. हम्म. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ना, त्या पद्धतीने मी केलं ते आता हे, पण त्यातूनही मला ऊर्जा जाणवली ती. नैसर्गिक ऊर्जा प्रत्येकामध्ये असते, मी सांगितलंच ना. फक्त म्हणजे मी काही नवीन केलेलं नाहीये. म्हणजे कालही मला आपल्याकडे ऑफलाईनला सरांनी एक प्रश्न केला होता की शक्तिपात म्हणजे काय. मी म्हटलं ऑलरेडी जी ऊर्जा तुमच्याकडे आहे, जसं इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे आहे, पण तरी सुद्धा फॅन चालू होत नाही. तर का, तर त्या प्लग पासनं फॅन पर्यंत पोहोचवणाऱ्या इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन कुठेतरी लूज असेल, तर फॅन चालू होत नाही. तर याचा ब्रह्मांडाने ही प्राण ऊर्जा आपल्याला ऑलरेडी दिली आहे, म्हणूनच तर आपण जिवंत आहे. तर त्या ऊर्जाला फक्त आपण ऍक्टिव्हेट करतो लेव्हल 1 मध्ये. सेकंड आणि थर्ड लेव्हल मध्ये काही सिम्बॉलची जोड देऊन आपण याला अधिक चार्ज करतो, म्हणजे अधिक शक्तिशाली. म्हणजे ज्यांचा शक्तिपात झाला त्यांना जाणवणाऱ्या ऊर्जा आणि तुम्हाला जाणवणाऱ्या ऊर्जा याच्यामध्ये फरक असतो. हा, ठीक आहे, कारण ही ऊर्जा ऑलरेडी आपल्यामध्ये अस्तित्वात आहे. थँक्यू मॅडम. खरंच ओके, खूप छान वाटतंय. चला थँक्यू. तर आता आपण अनुभव घेणार नाही. आता आपण पहिले, कारण आपल्याला सॉल्ट वॉटर, आपल्या वॉटर ऍक्टिव्हिटी पण करायची आहे. कोण? ओके, तर आता नेक्स्ट जे आहे आपण पाण्याचं चार्जिंग कसं करायचं, अन्नाचं चार्जिंग कसं करायचं हे आपण बघणार आहोत. बघा, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये. आपण आणि जलही जीवन आहे. तर हे दोन आपले बाह्य एनर्जीचे स्रोत आहे, ज्याचा वापर करून आपण जिवंत आहोत. येस ऑर नो? अन्न आणि पाणी याच्यामुळे आपण जिवंत आहे. पण समजा माझी एखादी मैत्रीण इथे उपस्थित आहे आणि ती स्वयंपाक करताना जर का तिची मानसिकता नकारात्मक असेल, तर काय होईल? स्वयंपाकामध्ये कळत नकळत तिच्या मानसिकतेतले नकारात्मक व्हायब्रेशन तिथे पोहोचतील. बरोबर आहे? किंवा माझ्या एखाद्या मैत्रिणीने स्वयंपाक केला, पण घरी तो स्वयंपाक ग्रहण करणाऱ्यांची मानसिकता चांगली नसेल, तर माझ्या मैत्रिणी कितीही चांगला स्वयंपाक केला तरी देखील ग्रहण करणाऱ्यांची मानसिकता नकारात्मक असेल, तर तरी देखील अन्नाचे व्हायब्रेशन सकारात्मक जाणवणार नाही. तुम्हाला वाटतं की वा स्वयंपाक खूप टेस्टी आहे, पण व्हायब्रेशन तिथले नकारात्मक होतात. आणि म्हणूनच जेव्हा लग्न कार्यामध्ये तुम्ही जाता आणि तिथे जे तुम्ही जेवण वगैरे करता, तर का बरं तिथले व्हायब्रेशन्स आपल्याला, म्हणजे ते कितीही अन्न खा, पण जसं तुम्हाला घरच्या अन्न जेवल्यानंतर जी तृप्ततेची भावना येते, ती तृप्ततेची भावना तुम्हाला बाहेरचं अन्न ग्रहण केल्यानंतर येत नाही. कारण तिथे स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स असतात. मग आता आपण स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स नाही बदलू शकत, पण आपण अन्नाचे आणि पाण्याचे व्हायब्रेशन बदलू शकलो, तर स्वयंपाक करणारा कोणीही असला तरी आपण त्या अन्न पाण्याचे व्हायब्रेशन चेंज करू शकलो, तर आपल्याला सकारात्मक रिझल्ट येईल. कारण जरुरी नाहीये, कधी काळी आपल्याला बाहेरचं अन्न खावंच लागतं. ट्रॅव्हलिंगमध्ये असतो, एखाद्या लग्न समारंभामध्ये असतो, तर आपल्याला बाहेरचं अन्न ग्रहण करावं लागतं. तर आता आपण जे काही अन्न ग्रहण करू, पाणी ग्रहण करू, त्याला आपण कशा पद्धतीने, कारण आपण मसूर एमॉर्टनचे प्रयोग बघितले, पाण्याचे व्हायब्रेशन शब्दांनी कसे बदलतात, बघितले की नाही आपण?
पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण अन्न पाण्याचे व्हायब्रेशन बघितले, तर त्या पाण्याच्या व्हायब्रेशन्सला कसं चेंज करायचं ते आपण आधी बघणार आहे. मीठ घेतलेलं आहे का तुम्ही? तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं मिठाची नॉर्मल चव, एक चिमूटभर मीठ जिभेवर टाका, अगदी थोडंसं, आणि जिभेवर त्याची चव घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की नॉर्मल मिठाची चव काय आहे. चिमूटभर घ्यायचं एकदा चव, अगदी थोडंसं पिंच, हा बस एवढंच. ठीक आहे, गुला करून घ्या. ती चव तोंडातनं काढून टाका. पाण्याची चूळ भरून घ्या. ठीक आहे, ओके. आता आपण त्या मिठाची चव, जो खारटपणा आहे ना, तुम्ही एक्सपिरियन्स केला काय आहे. आता तुमच्या जवळ जे मीठ आहे त्याचा खारटपणा तुम्ही कमी करणार आहे. काय करणार आहे, त्या मिठाचा खारटपणा तुमच्या शब्दाने कमी होणार आहे. त्या मिठाच्या वाटीला हातात घ्या, ज्याच्यातही तुम्ही मीठ घेतलेलं आहे त्याला हातात घ्या, आणि त्या मिठाला सांगा, पहिले म्हणा थँक्स टू मी, या मिठाची पण मी आभारी आहे, स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. कारण रेकी थँकफुलनेसवर काम करते. मी या मिठाची आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. ठीक आहे, आणि आता त्या मिठाला सांगा की आता तुझा खारटपणा पूर्णपणे कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे, तुझा खारटपणा कमी झालेला आहे, असं त्याला सांगा. 21 वेळा हळू सांगा की तुझा खारटपणा कमी झालेला आहे, तू टेस्टलेस झालेला आहे. ओके, आता त्या मिठाची चव घेऊन बघा, तर मिठाचा खारटपणा कमी झाला की नाही झाला. अगदी पिंच ऑफ टेस्ट बघा, मगाशी खाल्लेल्या मिठापेक्षा आताच्या मिठाचा खारटपणा कमी झाला का? कुणाकुणाचा झाला? त्यांनी हँड रेज करा की ज्यांनी तो मिठाचा खारटपणा कमी झालेला एक्सपिरियन्स केला. नाईक मॅडम, अनम्यूट करा. माईक माईक हा, बोला. खारटपणा याचा पूर्णपणे कमी झाला आणि असं नॉर्मल पाणी सारखं पाणी लागलं. मी त्याच्यामध्ये किंचितसं मीठ टाकलेलं. ओके, त्याला रेकी शक्तीचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगितल्यावर नंतर आता जेव्हा पिलं तेव्हा नॉर्मल पाणी वाटलं मला. ओके. दिशा मॅडम. दिशा मॅडम. खरंच कमी झालेलं आहे. खरंच कमी झालेला आहे त्याचा खारटपणा. मिठाचा खारटपणा कमी झाला ना, ग्रेट. हो. चला, अंजली मॅडम पुढे गेल्या. पुष्पा मॅडम, माईक ऑन करा. पुष्पा मॅडम. मयुरी मॅडम. येस मॅम, त्याचा खारटपणा थोडा कमी झालेला आहे. चवीमध्ये खूप फरक होता त्याच्या. फरक आणि होता. मॅम, मला एक विचारायचं होतं, सकाळी माझा शक्तिपात मिस झाला, पण गेल्या मंथ मध्ये तो झालेला आहे. मग करायची त्याच्यामुळे गरज नाही पडत, डबल करायची आवश्यकता नसते, म्हणूनच तुम्हाला जमलं ते. ठीक आहे मॅम. आणि मॅडम, एक विचारायचं होतं, हा. ते जीबीसी मला आपण हे चार्ज करायचं का? नाही नाही, ते ऍज इट इज वापरता येतं. गरज ठीक आहे नाही. मॅम, थँक्यू. ठीक, ओके. चला, आणखी कोणी? पुष्पा मॅडम बोला. खारटपणा कमी झालेला आहे मॅडम.
पहिल्यांदा मीठ जे घेतलं होतं चिमूटभर जिभेवर ते अतिशय खारट होतं. पण पाण्यात अगोदर टाकलेलं मीठ त्याचा खारटपणा कमी होता. चल ओके. आणि माझं आता मी तुम्हाला पाणी चार्ज करायला पण शिकवणार आहे. पाण्याची चव तुम्ही बदलू शकणार आहे. तर त्या पाण्याला जसे तुम्ही व्हायब्रेशन्स द्याल, तर जसं कधी तुम्ही मंदिराच्या ह्याच्यात किंवा आपण आपल्याकडे पूजेसाठी तीर्थ तयार करतो, की एखाद्या मंदिरातलं तुम्ही तीर्थ घेतलेलं असेल किंवा गुलाबजल जे काही आहे ते तुम्ही तुमच्या ह्याच्यात टाकू शकता. ठीक आहे. तर आता आपण त्या पद्धतीने पाण्याची चव पाण्याला अफर्मेशन देणार आहे आणि पाण्याला तुम्ही बदलताना बघणार आहे. पाणी हातात घेऊन तुम्ही प्रयत्न करू शकता. तुम्ही पण करू शकता. थँक्स टू मी, थँक्स टू दिस वॉटर. आता पाण्याचा आभार मानायचा आहे, स्वतःचा आभार मानायचा, रेकीचा आभार मानायचा आणि त्या पाण्याला अफर्मेशन द्यायचं आहे की या पाण्याला जे काही तुम्हाला मंदिरातल्या तीर्थाची चव आली आहे किंवा नारळाच्या पाण्याची चव आली आहे, ज्याची चव तुम्हाला बनवायची असेल ते तुम्ही मनापासून प्रार्थना करा की या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे आणि हे पाणी अत्यंत मधुर झालेलं आहे. या पद्धतीने किंवा तुम्ही नारळाच्या पाण्याची चव त्याला म्हणू शकता. अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. हे पाणी अत्यंत मधुर झालेलं आहे. हे पाणी अत्यंत मधुर झालेलं आहे. हे पाणी अत्यंत मधुर झालेलं आहे. हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू म्हणायचं आणि पाण्याची चव घेऊन बघायची. थोडस चव घ्या की कसं काय चेंज झालंय. काय झालं? आम्ही पूजेला बसतो आणि परिक्रांत पाण्याचं पाणी पितो. मला तशी चव वाटली आता. ते शब्द वापरले. तर याचाच अर्थ काय? ओके. दिशा मॅडम, बदलली का पाण्याची चव? पाण्याची चव मी त्याला अफर्मेशन दिली की तू नारळाच्या पाण्यामध्ये बदल झालेला आहे म्हणजे असं. हा, तर वाटलं चला छान. आणि एक मिनिट माईक ऑन करा. तुम्ही सरांनी चार्ज केलेलं पाणी पिऊन बघा. हा, एक घोट पाणी तेही पिऊन बघा. तुम्हाला फरक जाणवेल. तुम्ही चार्ज केलेलं, त्यांनी चार्ज केलेल्या पाण्यामध्ये. हा, दिशा मॅडम बोला. मला एक क्वेश्चन होता. हा, काल जे आपण सिम्बॉल शिकले त्याच्यामध्ये तो ब्युटी आलं ना? सिम्बॉलचा वेगळं आलं. एक मिनिट मॅडम, सध्या आपला वॉटर चार्जिंगचा विषय चालू आहे, तर आपण वॉटर चार्जिंग. आता विचार करा, आपल्याला इथे काही जादूचे प्रयोग नाहीये. आता इथे आपण सायंटिफिकली जे मसुरो इमोटो, सायंटिस्ट मसुरो इमोटोंनी जो प्रयोग केलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या अफर्मेशन नुसार पाण्याची चव बदलू शकते. तर आपण घरामध्ये जसं आपलं शरीर सुद्धा 70% पाण्याने बनलेलं आहे, तर सकारात्मक विचारांनी आपण आपल्या शरीराला शुद्ध करू शकतो. त्याच पद्धतीने जे पाणी आपण पितो त्या पाण्याला आपण अफर्मेशन देणार आहे की आपल्या घरामध्ये पाणी माठामध्ये, गुंडामध्ये किंवा मग वॉटर फिल्टरनी जे काही पाणी तुम्ही यूज करता त्याला रोज थँक्स टू मी, थँक्स टू दिस वॉटर, थँक्स टू रेकी म्हणून किंवा ज्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्यांना प्रार्थना करून एक अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. असं 3 वेळा अफर्मेशन देऊन ते पाणी चार्ज केलं तरी आपण आपल्या कुटुंबासाठी काय करून राहिलोय? सकारात्मक अफर्मेशन देऊन राहिलो. काय, कशाची प्रार्थना करत आपल्या कुटुंबासाठी? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होत आहे, असं सकारात्मक अफर्मेशन आपण आपल्या कुटुंबियांना देत आहे. क्लिअर? म्हणून ही पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्या कुटुंबियांसाठी
करणं, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आपल्या कुटुंबियांना देणं महत्वाचं आहे. आणि त्यासोबतच रोज सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी चार्ज करून स्वतः जर पिलं की हे पाणी पिल्यामुळे आजच्या दिवसाला मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे आणि मी आजचा दिवस संपूर्ण सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न जगलेले आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, कारण जगत आहे किंवा जगत आहे म्हटलं तरी देखील तुमचं या दिवसासाठी तुम्ही स्वतःला काय देत आहे, त्या पाण्याच्या मार्फत सकाळी सकाळी एक सकारात्मक ऊर्जा देत आहे, ज्याच्यातनं तुम्ही सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे. कारण सकाळी सकाळी तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जा दिली तर त्याच्याने काय होणार आहे की अख्ख्या दिवसाला आजचा दिवस नाही तर सकाळी उठला, अरे आज अजून दिवस निघाला, अजून एवढे कामं माझ्याकडे लागले, एवढे माझ्या जीवनात प्रॉब्लेम, हे विचार न करता तुम्ही कुठल्या एनर्जीला अट्रॅक्ट करताय, माझ्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि आनंदाची ऊर्जा मी अट्रॅक्ट करताय. कारण जे आपण पेरू त्याच पद्धतीने आपण ऍक्टिव्हपणे या सगळ्या ऊर्जांना आपल्या जीवनात अट्रॅक्ट करणार आहे. तर त्याच्यामुळे अन्न आणि पाण्याला चार्ज करताना रोज सकारात्मक, आता कधी कधी काय होतं हॉटेलमध्ये जातो, आता हॉटेलमध्ये तुम्ही जाता तिथल्या कुकशी किंवा वेटरशी तुमच्या आधीचा कस्टमर भांडला असेल तर मग त्याचे बनवण्याचे व्हायब्रेशन कसे राहतील, निगेटिव्ह राहतील. बरोबर आहे. कोणीतरी तुमच्या आधी आणि त्यांनी तुम्हाला अन्न सर्व केलं तर त्याच्यातली एनर्जी पॉझिटिव्ह राहील की निगेटिव्ह राहील, निगेटिव्ह ऊर्जा राहील. आणि म्हणून आपल्याला अफर्मेशन काय द्यायचं आहे, हे जे अन्न आहे ग्रहण करणार आहे, म्हणजे मी हे अन्न ग्रहण करत आहे, हे अन्न मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसाही हो. बघा, करता करवता ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता तो आहे, त्याला नावं वेगळे असतील पण सोर्स ऑफ एनर्जी एकच आहे प्रत्येकाची. त्याच्यामुळे त्या सरेंडर टू दॅट एनर्जी. ज्या कुठल्या एनर्जी सोर्सला तुम्ही मानता, नावं वेगळे असतील, पंथ वेगळे असतील, धर्म वेगळे असतील, बट सोर्स ऑफ एनर्जी ती सर्वत्रिक एकच आहे. आणि त्या एकत्रितपणे असलेल्या ऊर्जा स्रोतासमोर आपण सरेंडर करून आपल्या जीवनासाठी मांगल्याची कामना, इतरांच्या जीवनासाठी मांगल्याची कामना करू शकतो. मागे आमच्याकडे एक टीचर होत्या, इथून कमीत कमी 150 किलोमीटर लांब राहायच्या, 25 लिटरचे कॅन घेऊन आल्या होत्या माझ्या हातून पाणी चार्ज करायसाठी. प्रत्येकाची आपापली श्रद्धा असते आणि ती जी मोठी कॅन मिळते ती आणून त्यांनी चार्ज करून नेली माझ्याकडनं. दुसरं, आपले एक स्टुडंट आहेत, कोरोना काळ, इंजिनियर आहे बाय प्रोफेशन. कोरोना काळामध्ये त्यांच्या घरासमोर रांग लागायची, कशासाठी, पाणी चार्ज करून मागण्यासाठी. का तर सर्दी खोकल्याचे सगळ्या पेशंटची त्यांच्या घरासमोर रांग असायची. सकाळी त्यांच्याकडे ते बॉटलनी पाणी घेऊन यायचे, हे सर चार्ज करायचे आणि मग ते लोक त्यांच्या घरातल्या माठामध्ये ते पाणी नेऊन ओतायचे आणि ते पाणी चार्ज केलेलं लोकांना बऱ्याचशा आजारांपासून त्यांनी बाहेर हे केलं. रेकी फक्त आणि फक्त चांगल्यावर काम करते. वाईट विचारही करायचा नाही, कुणाचा वाईट चिंतायचं नाही, वाईट करायचं नाही. तेरा मंगल मेरा मंगल या भावनेने आपण अन्न पाण्याला चार्ज करून या ऊर्जांचा सकारात्मक वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकतो. ओके, बरंच हँडल्स झालेले आहे. भगत मॅडम, पाण्याची चव बदलली का सांगा. माईक ऑन करा. पाण्याची चव बदलली मॅडम, पण मला असं विचारायचं आहे की नाही का, समजा आपण माठ किंवा फिल्टर असतो, चार्ज करताना असा हात ठेवायचा माठावर, फिल्टर कसं माठाच्या बाजूला उभं राहायचं, पायात रेकीचा कुठला उपचार करताना पायात सॉक्स किंवा स्लीपर पाहिजे किंवा चप्पल पाहिजे. त्याचं कारण काय आहे, आपण जेव्हा फ्लोर टच असते आपल्यातले जे हे असतं ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, ते जमिनीमध्ये चालले जातात आणि मग ती ऊर्जा आपल्यामध्ये राहत नाही, म्हणून ती जमिनीतनं वाहल्या नाही पाहिजे. म्हणून आपण सॉक्स, स्लीपर किंवा चप्पलचा वापर रेकी ऊर्जांचा वापर करत असताना करत असतो. डिरेक्टली फ्लोर टच, जमिनीला टच राहून आपण हे उपचार करत नाही. माठाच्या वरती हात हे करायचे का, वरती ठेवा, साईडनी ठेवा, काही फरक पडत नाही. इंटेन्शन पवित्र पाहिजे. रेकीच्या मास्टर लेवल मध्ये ना तो सिम्बॉल लागते, कुछ भी लागते, फक्त तुम्ही चांगलं इंटेन्शन कोणासाठी ठेवा तर तो रिझल्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात येऊन जाईल. थँक्यू. ठीक आहे. हो. ओके, नीता मॅडम बोला. माईक ऑन करा नीता मॅडम. पाण्याची चव बदलली, ते थोडस असं मंदिरातल्या पाण्याचा कसा वास येतो तसा आला, पण मिठाची चव पाहिजे अशी नाही चेंज झाली. मॅडम तेवढी साधना लागते ना. आपण पहिल्यांदा आदत शिकलो तर त्या प्रॅक्टिसने जमेल. कुणाला लवकर जमते, कुणाला वेळ लागतं. एखादं गणित सोडवायला एखादा विद्यार्थी एका याच्यात सोडून टाकतो, एखाद्या विद्यार्थ्याला 3-4 वेळा प्रॅक्टिस करावं लागते तेव्हा ते गणित जमतं. तसं याच आहे. आणि एकाला पाण्याची चव थोडी जमलेच, बदलली. कारण स्टेप्स सेम आहे. ठीक आहे, सराव केल्याने जमेल.
ओके, चालेल. मयुरी मॅडम बोला. येस मॅम, मी ह्या वेळेस नारळाच्या पाण्याची त्याला हे दिली होती, चार्ज केलं होतं. खूप गोड झालेलं ते पाणी, म्हणजे आधीच्या पेक्षा खूप फरक, म्हणजे मंदिरातल्या पेक्षा मी नारळाचं पाण्याची ह्यावेळेस चार्ज केलं होतं. खूप छान फरक होता मॅम. थँक्यू. चला, छान. मिलिंद सर बोला. मॅम, पाण्याला नारळाचं पाण्याचं अफर्मेशन दिलं होतं. बऱ्यापैकी चव आलेली आहे त्याला. आणि घड्यामधलं पाणी चार्ज करताना सॉक्स वगैरे त्याच्याऐवजी एखादं आसन घेतलं किंवा कपडा घेतला कॉटनचा पायाखाली तरी चालेल ना? तेही चालतं सर. पण आता कसं ओके. की आजकाल घरामध्ये स्लीपर वापरतातच घराच्या आतमध्ये, हा. त्याच्यामुळे चालतं, इझी होऊन जातं. कुठेच व्यवस्थित आसन शोधणार आणि मग रोज टाकणार. लोकांना सोपं काम पाहिजे असतं ना, शॉर्टकट. ओके, थँक्यू. थँक्यू. तर या पद्धतीने आपण अन्न आणि पाण्याला चार्ज करायला शिकलो. रोज आपल्याला घरी जोही स्वयंपाक तयार होतो, तर तुम्हाला काय करायचं, सगळा स्वयंपाक सगळ्यांना वाढण्याच्या आधी एकच अफर्मेशन द्यायचं आहे की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे, असं 3 वेळा म्हणायचं. आणि मग ते अन्न तुम्ही सर्व्ह करा. तर त्याच्यातनं तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वास्थ्य लाभाची कामना करून आपण ते अन्न देऊ. एव्हरीथिंग इज द व्हायब्रेशन. सगळं काय ऊर्जाचा स्रोत आहे. जशी ऊर्जा द्याल तशी तिथे अन्नाला मिळेल. आणि म्हणून कधी पण बाहेर पण गेल्यावर हे थँक्यू म्हणून अन्न ग्रहण करा. कारण तुमच्या थँक्यू, ग्रॅटिट्यूड या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. जेव्हा तुम्ही थँक्यू कुणालाही म्हणता, तर त्या थँक्यू मधनं त्याचे सकारात्मक व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि रिझल्ट पण चांगला येतो. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्याची ऊर्जा जर पाहिजे असेल ना, तर थँक्यू म्हणायला शिका. अगदी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने छोटंसं जरी काम केलं ना, ती तुमच्या घरातली व्यक्ती असो किंवा बाहेरची व्यक्ती असो, छोट्यातल्या छोट्या कामासाठी आजपासून थँक्यू म्हणा. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता, तर ती पॉझिटिव्हिटी आपण आपल्या औराकडे अट्रॅक्ट करत असतो. कारण तुम्ही थँक्यू म्हटल्यावर समोरच्याच्या मनामध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्हिटीचा भाव आपोआप तयार होतो. बरेच लोक म्हणतात मैत्रीमध्ये थँक्यू कशाला. नाही, ग्रॅटिट्यूड हा प्रत्येक नातेसंबंधामध्ये असला पाहिजे. ठीक आहे. तर माझ्या या क्लासची फी काय आहे तुमच्यासाठी? फक्त एक थँक्यू. 10 दिवसांच्या सेशनची जी लास्ट डेला मिळाली तरी इनफ आहे. ओके, कारण मी त्या थँक्यू साठीच काम करते. कारण तुमच्या इनर असं म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही. जब आपको 10 दिन बाद लगेगा की नाही, मला खूप बरं वाटलं 10 दिवसांच्या सेशनमध्ये, और वो जो दिल से थँक्यू निकलेगा ना, दॅट विल बी द ग्रेटेस्ट थिंग फॉर मी. ओके. कारण बघा, एक लक्षात घ्या की रामकृष्ण ही आले गेले, त्याहून जग का ओसची पडले, किसी से कुछ रुकने वाला नाहीये, हर एक का नंबर कभी ना कभी आएगा. पण जाताना इथे कमवलेला करोडोचा पैकी 1 रुपये सोबत जात नाही. सोबत जातात फक्त तुम्ही दिलेले थँक्यू, तुम्ही दिलेले ब्लेसिंग. जेवढे थँक्यू तुम्ही द्याल ना, तेवढे सगळे सोबत नेता येणार आहे. ओके. और वो थँक्यू बहुत सारे जमा करके जाना है. आलं लक्षात? कारण त्या ग्रॅटिट्यूड, त्या थँकफुलनेस मधनं जी पॉझिटिव्हिटी क्रिएट होत असते, त्याला कुठल्याही करोडो रुपयांची सुद्धा जोड देऊ शकत नाही. ओके. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे, एनर्जी बॉल. एनर्जी बॉल कशासाठी आपल्याला वापरायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर आपण 4 प्रकारचे बॉल शिकणार आहोत. 3 एनर्जी बॉल शिकणार आहोत आणि 1 फुटबॉल. फुटबॉलला काय करतो आपण? सांगा दिशा मॅडम, अनम्यूट करा बरं. फुटबॉलला काय करतो? खेळतो त्याच्याने. नाही हो, किक मारतो. हो, खेळतो किक म्हणजे काय मारतो. करतो आपण? किक किक मारतो. मारतो. किक मारून त्याला काय करतो? दूर करतो. दूर करतो. त्याच पद्धतीने आपल्या जीवनातले सगळे दुःख फुटबॉल एक्सरसाइजच्या द्वारे आपण दूर करणार आहोत. फुटबॉल एक्सरसाइजच्या द्वारे आपण आपल्या जीवनातले सगळे दुःख, कष्ट दूर करणार आहोत. तर पहिलं प्रॅक्टिकल आहे आपलं फुटबॉल एक्सरसाइज. त्या फुटबॉल एक्सरसाइजच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखांना आपल्या जीवनातनं दूर करणार आहोत. कसं करायचं समजून घेऊया. तर बघा, दोन्ही हात रब करायचं. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. रब केल्याने आपली एनर्जी स्ट्रॉंग होत असते. एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. आणि याला मी फुटबॉल घोषित करत आहे. काय म्हणायचं? याला मी फुटबॉल घोषित करत आहे. माझ्या संपूर्ण शरीरातील, माझ्या कुटुंबाच्या संपूर्ण शरीर, प्रत्येक सदस्याच्या शरीरातील
जी कुठली निगेटिव्हिटी आहे, जे कुठल्या आजारांचे कारण आहे, ते सगळे या बॉलमध्ये आलेले आहेत. माझ्या घरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, घरातील प्रत्येक वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, आमच्या वाहनांमध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, ती संपूर्णतः या फुटबॉलनी शोषून घेतलेली आहे. ठीक आहे. बघा, तुम्हाला हात जड लागायला लागेल जेव्हा तुम्ही सगळी निगेटिव्हिटी याच्यात हे करता, हात जड होईल. आणि आपल्याला काय करायचं, हा फुटबॉल फुंकर मारायच्या दूर ब्रह्मांडात शुद्ध झालेला असं म्हणायचं. सगळ्या प्रकारची नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. आणि कट 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 डिलीट 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 आपण आपल्यापासून त्या निगेटिव्हिटीला डिस्कनेक्ट करतो. आता विचार करा, सकाळी सकाळी जर तुम्ही एकदा हे काम केलं तर पहिले तर पाणी चार्ज करून तुम्ही ऍक्टिव्ह झाले. त्याच्यानंतर तुम्ही एक प्रार्थना केली आपल्या घरच्या लोकांसाठी, स्वतःसाठी, घरासाठी, घरातल्या वस्तू आणि वाहनांसाठी, की बाबा कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आहे ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. तर मग त्याचे काय होऊन राहिलं, तुम्ही कळत नकळत आपल्या घरातले, जसं रोज फक्त झाडू लावून आपण धूळ हे करतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी काही मायक्रो स्वरूपात आहे त्या निगेटिव्हिटीला सुद्धा आपण क्लीन करतो. ठीक आहे. हे झालं आपलं फुटबॉल एक्सरसाइज. मग आता पुढचे 3 आपण जे बॉल करणार आहे ते कशासाठी करणार आहे, ते पॉझिटिव्ह एनर्जीचे बॉल आहे. आता ते 3 एनर्जी बॉल, तर पहिले आपण स्वतःसाठी करणार आहे, मग घरातील सगळे लोक, वस्तू, वाहनांसाठी करणार आहे, आणि त्याच्यानंतर तिसरा बॉल कोणीतरी आपल्यासाठी राबतंय. जे मी तुम्हाला सांगितलं, एक शेतकरी आपल्यासाठी कष्ट करतोय, एक मजूर कुठेतरी आपल्यासाठी कष्ट घेतोय, एक कारखान्यामध्ये एखादा व्यक्ती, एखादा सायंटिस्ट, एखादा डॉक्टर, कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करून राहिलेला आहे. आणि त्यांच्या कष्टामुळे आज आपण विचार करा, आपल्या आजूबाजूला वस्तू आहे. आता हा माईक कोणीतरी बनवलेला आहे, हा लॅपटॉप कोणीतरी बनवलेला आहे, हा रिमोट कोणीतरी बनवलेला आहे, त्याच्यानंतर हे पाण्याची बॉटल, काहीतरी ज्या ज्या वस्तू आपण वापरतोय कुणीतरी त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहे की नाही. पण आपण त्यांना फक्त वस्तू वापरतो, कधी थँक्यू म्हणतो का? नाही. म्हणून आज आपण त्यांच्यासाठी पण ब्लेसिंग देणार आहोत. असे रोज 3 एनर्जी बॉल आपण रोज जर पाठवले, तर आपण जर प्रत्येकाने असा एनर्जी बॉल टाकायला सुरुवात केलं तर आपल्या घरी आनंद राहील, आपल्या स्वतःमध्ये आनंद राहील, आणि लोकांसाठी पण आपण आनंद निर्माण करणार आहोत. बघा बरं, रेखीचे कार्य किती पवित्र आहेत. इथे कुठेतरी द्वेष, ईर्ष्या, नकारात्मकतेला थारा आहे का? तेरा मंगल मेरा मंगल, सबका अच्छा हो, इसी भावना से हमें खुद के लिए और औरों के लिए काम करना है. चला तर पुढे जाऊ आपण. दोन्ही हात रब करायचे आहेत. एक एनर्जी बॉल तयार करायचा, हा पण स्वतःसाठी तयार करतोय. हा ऊर्जांचा बॉल मी स्वतः ग्रहण करणार आहे. या एनर्जी बॉलद्वारे मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य मिळत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. थँक्यू 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 म्हणून आपल्याला हा बॉल स्वतःला ग्रहण करायचा, पूर्ण असा टाकून द्यायचा पूर्ण शरीरावरनं, की आपण पूर्ण या ऊर्जांना ग्रहण केलेला आहे. स्वतःसाठी आपण हा बॉल पूर्णपणे ग्रहण केलेला आहे, सेल्फ हेल्थसाठी. ओके, संपूर्ण स्वास्थ्यासाठी. त्याच्यानंतर दुसरा बॉल आपल्याला सेम याच पद्धतीने बनवायचा आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. आणि आता आपण हा आपल्या कुटुंबासाठी देणार आहे आणि घराच्या वस्तूंसाठी. हा एनर्जीचा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे. प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लाभत आहे. आणि घरातील प्रत्येक वस्तू, घर आणि वाहनांना दिव्य रेखीचं सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. घरातील प्रत्येक वस्तू, घर आणि वाहनांना दिव्य रेखी शक्तीचं सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. म्हणून हा एनर्जी बॉल असा घरामध्ये जणू तुम्ही स्प्रेड करताय. अशा पद्धतीने आपल्या घराला इंटेन्शन मध्ये बघून तुम्ही तो ऊर्जेचा बॉल तिकडे पाठवून द्यायचा आहे. ठीक आहे.
आता तिसरा बॉल आपल्याला ब्रह्मांडातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी जो आपल्यासाठी कष्ट करतोय, तो वकिलाच्या स्वरूपात असेल, इंजिनियरच्या स्वरूपात असेल, डॉक्टरच्या स्वरूपात असेल, सायंटिस्टच्या स्वरूपात असेल, मजुराच्या स्वरूपात असेल, शेतकऱ्याच्या स्वरूपात असेल, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तो आपल्याला जगवण्यासाठी काम करतो आहे, आपल्या सुखसुविधांसाठी काम करतोय. अशा प्रत्येक व्यक्तीच्या मंगल्याच्या कामनेसाठी एक ऊर्जाचा बॉल दररोज आपल्याला द्यायचा आहे. परत एक बॉल तयार करून ही सगळी प्रक्रिया सकाळी करायची असते, फक्त आज आपण इथे शिकतोय. एक ऊर्जांचा बॉल आपण तयार केला आणि म्हणायचंय हा ऊर्जाचा बॉल मी या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला प्रदान करत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसा म्हणून मोठा हात असा जेवढा लांब करता येतो तेवढा लांब हात करून हा ऊर्जांचा बॉल आपल्याला ब्रह्मांडामध्ये टाकून द्यायचा आहे आणि मग स्वतःपासून डिस्कनेक्ट करून टाकायचं आहे, कारण आपण दुसऱ्यांसाठी पण हिलिंग केलंय. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, हे 3 ऊर्जांचे बॉल आपल्याला आणि एक फुटबॉल एक्सरसाइज डेली प्रॅक्टिसमध्ये सकाळी सकाळी आपल्याला करायचं आहे. क्लिअर? या पद्धतीने ही रेकीची प्रॅक्टिस आपण आज बघितलेली आहे. गुरुवारच्या सेशनमध्ये मी तुम्हाला 7 चक्र कशा, म्हणजे तिथून तुम्ही व्यक्तीला ओळखायला शिकाल की आपल्या 7 एनर्जीचे पॉइंट कसे काम करतात, कुठल्या चक्रामुळे शरीरावर कुठले आजार होतात आणि रेकीद्वारे उपचार कसा करायचा, हा टॉपिक आपण गुरुवारी घेणार आहे. आणि शुक्रवारी मी तुमचं एक एवढं पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे चक्रांचं, 7 चक्रांचं, की तुमच्या शरीराने मनावर असलेला तणाव, वेदना आपण त्या मेडिटेशन मधनं शुक्रवारी हे करणार आहे. आणि शनिवारच्या सेशनमध्ये तुम्हाला मनी मंत्र मी देणार आहे. आर्थिक समृद्धी कोणाला नाही पाहिजे, तर आर्थिक समृद्धीचा मंत्र मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यासोबत रोग आणि त्याचे निदान आणि तुमचे प्रश्न उत्तर असं सेशन आपलं शनिवारी राहणार आहे. परत एकदा आठवण करून देते, उद्या आपला क्लास नाही आहे, मला अर्जंट थोडं बाहेरगावी जायचं आहे, त्याच्यामुळे आपला उद्या क्लास होणार नाही. उद्याचा क्लास आपला परवा होईल आणि शुक्रवारच्या ऐवजी आपला शनिवारी लास्ट डेचं सेशन राहणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. क्लियर? सो आज के सेशन के प्रति किसी के कुछ सवाल? ओके, एनी क्वेश्चन, एनी डाउट? हँड रेज करायचं आहे. चला, पवार, सुप्रिया पवार अनम्यूट करा. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. ते पहिल्यांदा फुटबॉल एक्सरसाइज केला ना, हा बोला ना, हॅलो, येतोय आवाज, बोला. आवाज येतो. पहिल्यांदा जर फुटबॉल एक्सरसाइज केलं ना, तेव्हा आपण जी हिप पोझिशन करत होतो अशी, हा त्यावेळी इथे थोडं नी मध्ये असं थोडंसं स्प्रिंग सारखं जाणवलं, म्हणजे हा, जण कारण दिलेलं ती स्प्रिंग निगेटिव्हिटी जास्ती होती ना, म्हणून तो हेवी झाला बॉल. तुमच्या सराउंडिंग मध्ये जी निगेटिव्हिटी जास्ती आहे त्याच्यामुळे तो फुटबॉल, ज्यांचा फुटबॉल हेवी झाला, लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये तेवढ्या प्रकारची निगेटिव्हिटी आहे, त्या व्यक्तींमध्ये औरामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी आहे, म्हणून त्यावेळेस तुमचा हात हेवी झाला. ठीक आहे, आहे मॅडम, भरपूर ब्लॉकेजेस आहे. त्याच्याचमुळे ते झालेलं आहे. तर आणि मी दुसरा त्याच्या काल जे मिठाची ऍक्टिव्हिटी सांगितली ना, घराच्या कोपऱ्यांमध्ये मीठ ठेवा, टॉयलेट मध्ये एका काचेच्या बाउलमध्ये मीठ ठेवायला सुरुवात करा, तुम्हाला त्या निगेटिव्हिटी पासून खूप फरक जाणवेल. आणि दुसरा जो आपला सेल्फ ह्याच्यासाठी केला स्वतःसाठी, तो एकदम थंड जाणवला. आज तुमचा शक्तिपात झाला ना, म्हणून तुमच्या ऊर्जा स्ट्रॉंग आहे. धन्यवाद. चला, थँक्यू. वैदेही मॅडम. हा बोला वैदेही मॅडम. हा मॅम, मला असं विचारायचं होतं की माझ्या डोक्यामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतात आणि मग त्या विचारांची मला खूप भीती वाटते. मॅडम, कागदावर मला लिहून एक जाळायला पहिल्याच दिवशी त्रास उपाय होतो. सांगितलेला आहे, तो करा. कागज पे लिखो, उसको फाड़ो और जला दो. रोज 1 महिना करा, बघा तुमच्या डोक्यातल्या सगळी निगेटिव्हिटी निघून जाईल. खूप भीती वाटत राहते अशी सारखी मला. निघेल ना, करून तर बघा, हा उपाय तर करा. काय करायचं? कागदावर लिहायचं. पहिल्या दिवशीचा क्लास नाही केला का तुम्ही अटेंड? हा, केलाय. मग आठवत नाही? जे काही डोक्यामध्ये नकारात्मक विचार येतात ते रोजच्या सकाळी रोज पण शक्तिपात करताना मला खूप असं घाबरल्यासारखं झालं आणि मॅडम, छातीचे ठोके एकदम जोरात जोरात वाजत होते. ब्लॉकेजेस आहेत, ते कचरा असेल तर घाबरल्यासारखं होईलच ना.
ठीक आहे, तर हा लिहा, जाळा आणि फाडा. ही प्रक्रिया 1 महिना कंटिन्यू करा. ठीक आहे. ठीक आहे. मी थँक्यू मॅम. तुम्हाला सांगते मॅडम, माझ्या घराच्या एंट्रन्स मध्ये कोणी आलं ना, मी भगवान बुद्धांचे वाक्य लिहून ठेवलेलं आहे. एव्हरीथिंग इज माइंड, व्हॉट वी थिंक वी बिकम. हे जगाला सगळ्या एनर्जीला पॉझिटिव्ह करणारं वाक्य आहे. त्यांनी एकच म्हटलेलं आहे, आपलं मन, आपले विचार सगळं काही आहे. जो विचार कराल तसं तुमच्याकडे होणार आहे. व्हॉट वी थिंक वी बिकम, तसंच आपण बनणार आहे. मग आपल्याला जे बनायचं आहे तोच विचार आपल्याकडनं झाला पाहिजे आणि तीच गोष्ट आपल्या आचरणात आली पाहिजे. बरोबर आहे. लिटरली सांगते, आजचीच गोष्ट. आज मला थोडंसं बरं नाही वाटत होतं. जर मी 4 वेळा तेच म्हटलं की मला बरं वाटत नाही, तर याच्यात मी याच्या आधीच्या बॅचमध्ये मला अर्धा तास सुट्टी लवकर द्यावी लागली. पण मी नाही, नंतर पटकन माइंडला सांगितलं की नाही, माझी 5:30ची बॅच मला एकदम व्यवस्थित घ्यायची. आता कुणाला तरी वाटलं का माझ्या याच्यापासून मी 1 वाजतापासून कंटिन्यू बोलते, आताही क्लास घेताना कुणाला तरी वाटलं का की मला आज थोडं बरं नाही वाटत आहे? नाही वाटलं का बरं? कारण माइंडला तसे आदेश दिले की नाही, माझी जबाबदारी हा क्लास, मी कमिटमेंट केलेला आहे 5:30 ते 6:30 तुमचा 10 दिवसांचं सेशन घेणार. त्याच्यामुळे मी लगेच माझ्या माइंडसेटला चेंज केलं आणि क्लास घेतला. आलं लक्षात वैदेही मॅडम? त्याच्यामुळे जर तुम्हाला असं हो. वाटतं, कुठल्या गोष्टीची भीती वाटते, नकारात्मकता, लिखो, फाडो, जलाओ. सबसे बेस्ट टेक्निक आहे. रोज ती गोष्ट करा, बघा तुमच्या लाईफमध्ये किती चेंज होईल. रोज मिठाचे पाणी 8 दिवसातनं 2 वेळा तरी मिठाचं पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्ही मीठ टाकून ते करा, आंघोळ करा, बघा. आणि अफर्मेशन त्या पाण्याला, की या पाण्याने आंघोळ करून माझ्यातली सगळी निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या ऊर्जामध्ये खूप फरक जाणवेल. ठीक आहे मॅम. थँक्यू. ओके, ऑल द बेस्ट. किरण तडस मॅडम. किरण मॅडम, माईक ऑन करा. सोनी मॅडम. साधना. हॅलो. तिन्ही जे बॉल आहेत ना आपले, हा, एनर्जीचे बॉल, तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा क्रिएट करायची का नाही, फक्त एकदा दिवसात? create केली तरी इनफ आहे. हा, आणि माझं ना शॉप आहे टेलरिंगचं, तर मी घरी आणि शॉप मध्ये पण ते परत केले तर चालतील का? बिलकुल चालतं. हा, ठीक ठीक आहे. आहे. थँक्यू. ओके. हा, किरण मॅडम अनम्यूट करा. किरण तडस अनम्यूट करा पटकन. हा, बोला. हा, हॅलो. 2 बॉल तुम्ही जे सांगितले आता एनर्जीचे, तर मला ऊर्जा जाणवली. एकाच्यात थंड आणि एकाच्यात गरम. वेगवेगळी ऊर्जा अच्छा. जाणवते. हा, आणि जशी त्या आता हा, तर हे स्वतःसाठी केलं तर वेगळी ऊर्जा जाणवेल, इतरांसाठी केली तर वेगळी ऊर्जा जाणवेल. हे कॉमन आहे. अच्छा. आणि ते कधी करायची ही ऊर्जा? सकाळी उठल्यावर. स्वतःसाठी कधी द्यायची? सकाळी उठल्यावर 4ही बॉल करून किती? टाकायचे. एक नकारात्मकता अच्छा. काढून उठल्या टाकायची, उठल्या एक करायची. स्वतःला पॉझिटिव्ह घेऊन घ्यायचं, एक फॅमिलीला पॉझिटिव्ह देऊन द्यायचं, आणि चौथावाला, या पृथ्वीवर कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करून राहिले त्याच्यासाठी चांगली मंगल्याची कामना करून घ्यायची. पैसे लागत नाही तर करून टाकायचं. बरोबर नाही? लोकांना आपण पैसे नाही देऊ अच्छा, रोज शकत, सकाळी पण उठायचं. चांगलं ब्लेसिंग देऊ शकतो. म्हणून एक बॉल लोकांसाठी देऊन द्यायचा रोज. अच्छा, तर रोज करायचं हे? रोज सकाळी एकदा करून टाकायचं. 5 ते 60 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. नाही, पण किती दिवस? मॅडम, रोज आपण जेवतो ना, हा. हा, तर तसं रेकीला इथून पुढे जे काही प्रॅक्टिस मी सांगणार आहे ती रोज करायची. कारण रोज कचरा जमा होणार आपल्या जीवनामध्ये, रोज निगेटिव्हिटी हो. येणार, रोज काहीतरी कारणाने. हो. रोज आंघोळ का बरं करतो आपण? शरीराच्या स्वच्छतेसाठी. हो. तर तसं माइंडमध्ये जे हो. ब्लॉकेजेस तयार होतात त्यालाही रोज काढले तर मग पुढे चालून ब्रेन हॅमरेज किंवा बाकीचे प्रॉब्लेम होत नाही. तर त्याच्यामुळे रोजचा अच्छा. कचरा रोजच्या रोज साफ करायचा. बरोबर? तुम्ही 8 दिवस घराला झाडू नका लावू, कसं होईल? इथली नाही. सर्व्हिस आपण केलेलीच नाहीये, म्हणून या गोष्टी नाही. रोज करायच्या. किती दिवस करायच्या? ते लाईफ टाईम करा. जेवढा दिवस कराल तेवढा फायदा होईल. अच्छा. बरोबर नाही? फायदा होईल. मानसिक लेवलचा गार्बेज रोजच्या रोज तयार होतो की नाही? इसने मुझे ऐसा कहा, हो. मेरे साथ ऐसा हुआ. ह्या ज्या गार्बेजला असतं त्याला तुम्हाला रोजचं डिलीट करावं. हे तर रोजच असतं. तर मग रोज त्याला डिलीटही करावं लागेल ना. मग तुम्ही हा प्रश्न नाही विचारू शकत किती दिवस करायचं. अच्छा. अच्छा. ठीक हा, आहे? हा. ओके, चला. ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे. आणि मग सगळ्यात शेवटी मग कट आणि डिलीट कट करायचं. डिलीट ते करायचं. सगळं आटोपलं. एनर्जीचं डिस्कनेक्ट खूप महत्वाचं असतं. ठीक आहे? आणि मग हात धुवायचे आणि मग कामाला लागायचं? हात धुवून कामाला लागायचं. अच्छा, ठीक आहे. ओके, थँक्यू. डॉक्टर शुभांगी मॅडम, बोला. हा, नमस्ते मॅडम.
नमस्ते. मी जून महिन्याच्या जून जुलै मधल्या सेशनला जॉईन झाले होते. मग त्यानंतर आता परत मी जॉईन झाले आहे. तर त्यावेळेला शक्तिपात घेतला होता, तर त्या आता परत घ्यायचं. नाही गरज नाही. हा हा. आणि ते कॉइन आलेलं आहे माझ्याकडे, प्रॉस्पेरिटी कॉइन. तर त्याचं काय हे करायचं? लॉकर मध्ये ठेवायचा. बर, बाकी अजून काही त्याच्यावर अफर्मेशन वगैरे नाही द्यायचे? काही गरज नाही. माझ्या घरी संपूर्ण समृद्धीचा लाभ प्रत्येकाला होत आहे असं अफर्मेशन देऊन ते कॉइन लॉकर मध्ये ठेवा. ठीक आहे, चालेल मॅडम. थँक्यू. शारदा मॅडम बोला. शारदा मॅडम अनम्यूट करा. हा बोला. मॅम, आज ही जी ऊर्जा प्रवाहित कमी प्रमाणात झाली, माझी अशी स्ट्रॉंगनेस असं त्याच्यामध्ये नव्हता. रोजच्या आपल्या आवरानुसार ऊर्जांचा कमी जास्ती फ्लो तुम्हाला जाणवू शकतो, त्याच्यात काही नाही. आणि मॅडम दुसरं ते सिम्बॉल जे आहेत त्याचे कॉइन मला मिळू शकतील का? मी मेसेज मध्ये पण काल टाकलं होतं. मॅडम आपल्याकडे काही कॉइन्स अवेलेबल आहेत, तर त्याच्यासाठी सध्या जे सेकंड लेवल थर्ड लेवल येतात ना, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर क्रिस्टल थेरपी शिकवल्या जाते. म्हणजे तुम्ही लोकांना पण सजेस्ट करू शकले पाहिजे कुठल्या कारणासाठी काय वापरता येतं, ते पूर्ण डिटेलमध्ये शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही हे कॉइन देऊ शकता. आणि सध्या जर पाहिजे असेल तर लास्ट डेला जो आपला नंबर मिळेल त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा आणि त्याच्यानुसार तुम्ही मग ते कॉइन बोलवू शकता. ठीक आहे. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. कारण आपण जी मास्टर किट देतो त्याच्याकडनं तो एक प्रॉस्पेरिटीचा कॉइन माझ्याकडनं गिफ्टच मिळत असतो. ठीक आहे, किट मध्ये. चला, थँक्यू. नीता ताजने मॅडम बोला. नीता मॅडम अनम्यूट करा. सरिता तरटे मॅडम बोला. मॅडम, माझा सकाळचा क्लास आहे ना, राहून गेला. ते मग गुरुवार नंतर मी सांगेल काय करायचं. ठीक आहे. चालेल, थँक्यू. उर्मिला मोकाशी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम, जो तुम्ही एनर्जी बॉल सांगितला तो पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीसाठी पण देऊ शकतो का आपण? हो, कुठल्या एखादा फक्त म्हणजे जेव्हा मी एकच तुम्हाला व्यक्ती. परवाच्या सेशन मध्ये जेव्हा मी दुसऱ्यांचं हिलिंग शिकवेल, एखादा पेशंट परवाच्या सेशनला एखाद्या पेशंटला घेऊन बसा, म्हणजे त्याला तुम्ही टच करून त्याचं दुखणं कमी करू शकता. हे पण प्रॅक्टिकल आपण परवाच्या सेशनला करणार आहे की एखाद्याचं डोकं दुखत आहे, हात दुखत आहे, पाय दुखत आहे, तर त्याला हिलिंग द्यायला मी शिकवणार आहे. तर तेव्हा तुम्ही त्याचं हिलिंग करताना तुम्हाला एनर्जी बॉल टाकूनच करावं लागतं, ते मी सांगेल मग. ओके. हो, आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा अन्न पाणी चार्ज करतोय तेव्हा 3 वेळाच ते बोलायचंय ना? हो, 3 वेळा बोलायचं. हा, पण आता अन्नामध्ये म्हणजे चपाती, भाजी, अजून 1-2-3 पदार्थ तसं नाही हो आहेत. मॅडम, सगळ्या अन्नाच्या तिथे असं हात ठेवून द्यायचं. सगळे एकत्र. ग्रहण करणार आहे बस. हा, सगळं एकत्र करायचंय. एकत्र अन्न एकत्र नाही करायचं, सगळे अन्न ठेवल्यावर एकत्र अफर्मेशन. नाही, म्हणजे ते सेपरेट तिथं ठेवून आपण हात चार्ज करून ते करू शकतो तसं. येस. ऍक्च्युअली मी पाणी चार्ज करतेय आणि आमच्या बिल्डिंग मध्ये सगळीकडे एकच पाणी आहे, सगळीकडे वॉटर आहेत. तर शेजारच्या आल्या होत्या 1-2 दिवसापूर्वी, तर मी रोजच करते. मी पहिलं सेशन केलेलं आहे आपलं अटेंड. तर त्याच्यानंतर त्या पाणी पिल्या, तर मला म्हणे की तुमच्या पाण्याची टेस्ट फार वेगळी लागते हो, फार छान लागतंय. तर म्हटलं हा असेल. चला, छान. आणि अजून की मिठाच्या पाण्याने रोज आपण नाही करू शकत का आंघोळ? रोज आंघोळ नाही करे, कारण कसं आहे मग बॉडी स्किनला कुणाला सूट होतो कुण नाही. मग आठवड्यातनं एकदा किंवा 2दाच आपण ते सजेस्ट करतो. आणि रोज त्याबरोबर रोज वॉटर ऍड केलं तर? नाही, समजा रोज पाकळ्या वॉटर नसतील गुलाबाच्या. ते मी सांगेल नंतर कसं करायचं. रोज वॉटर नसते टाकत त्याच्यात. ठीक आहे. ते नसतं. थँक्यू. ओके, थँक्यू. सो थँक्यू, मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. उद्या आपला क्लास नाही, आपण भेटणार आहे परवा. तर आज मी तुम्हाला जान्हवी ग्रुप ओपन नको करू, आज मी तुम्हाला माझ्या गुगल लिंक पाठवते आहे. त्याच्यावर तुम्हाला आजच्यापर्यंतचे सेशन कसे वाटले, आजचं शेअरिंग ग्रुपवर न करता त्या लिंकवर करा. तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा असतं. तुमच्या शेअरिंगमधनं मला प्रेरणा मिळत असते. अशीच प्रेरणा मिळू द्या. भेटूया परत परवाच्या दिवशी याच ऊर्जांसोबत. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतल्या यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.